अहिल्यानगरमध्ये आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सेमीफायनल स्पर्धा पार पडली। या सेमीफायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोघांमध्ये ही खरं तर सेमीफायनल पार पडली। मात्र ही सेमीफायनल किंवा ही कुस्ती स्पर्धा पार पडत असताना एक मोठा गोंधळ झाल्याचं सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळालं। नेमका हा गोंधळ कशामुळे झाला, कारण शिवराज राक्षे यांनी थेट पंचांना लात मारली आणि जो निकाल पंचांनी दिला होता त्याला कुठेतरी विरोध केलेला आहे। मी चित झालो नव्हतो अशा पद्धतीचं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं आणि या सगळ्या गोष्टीचा, या निकालाचा राग येऊन शिवराज राक्षेने पंचांना लात मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या सगळ्या निर्णयाचं मी आता पुण्यातल्या चिंचेची तालीम या ठिकाणी आहे आणि या तालमीतील पैलवानांना, या पैलवानांनी देखील ही कुस्ती बघितली आणि नेमकं यांना काय वाटतं किंवा पंचांचा जो निर्णय होता तो अचूक होता का की चुकीचा होता हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्या सोबत हे पैलवान आहेत आणि आपल्याला जी कुस्ती त्या ठिकाणी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये झाली तो पुन्हा डेमो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। नेमकी कुस्ती ती कशी पार पडली, निकाल नेमका कसा होता, मला तुम्ही सांगा। जो सेमीफायनल जी पार पडली तुम्ही सुद्धा ती बघितली, काय जो निर्णय झाला किंवा जो गोंधळ उडाला नेमकं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणतात? हा सर, निर्णय झालाय हा एकदम चुकीचा झालाय। पंचांच्या अतिघाईमुळे शिवराजला पराभव पत्करावा लागलाय। जी कुस्ती न झालेली कुस्ती पंचांनी दिली त्यामुळे शिवराजने जे पाऊल उचललं ते त्याच्या अति अग्रेसिव्हपणामुळे उचललं। कोणाला पण राग येणार, आज ती काय छोटी स्पर्धा नाही, त्याच्यासाठी त्यांनी वर्षभर रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि तो राग त्याच्या मनात असल्यामुळे त्यांनी जो पंचांनी निर्णय दिला ते त्यांनी प्रत्युत्तर दिलं। हा, म्हणजे तो जो पंचांनी निर्णय दिला होता तो चुकीचा होता असं तुम्हाला म्हणायचं? 100% चुकीचा होता। ते ज्याला कुस्तीतलं माहितीये, तुम्ही आता बघा सगळ्या गोष्टीकडे पूर्णपणे विरोध होतोय त्यांना। सोशल मीडिया सगळ्यात मोठं हे आहे, प्लॅटफॉर्म आहे आता सध्या, त्याच्यावर पूर्णपणे विरोध पंचांना की एखाद्या चांगल्या मुलाचं तुम्ही वाटोळ करताय की त्यांनी वर्षभर रक्ताचं पाणी केलंय आणि ह्या गोष्टीसाठी आमच्या पैलवानांकडून पूर्णपणे पंचांना विरोध आहे ह्या जे त्यांनी केलं आज ते। मला सांगा की जी कुस्ती त्या ठिकाणी झाली होती दोघांमध्ये, ती कुस्ती नेमकी कशी झाली होती, नेमकी पंचांची चूक कुठे होती ती तुम्ही आम्हाला त्या दोघं पैलवानांची कुस्ती लावून दाखवा। ही होल्ड जोर कुस्ती अशी असल्यावर कदापिही देऊ शकत नाही। तिलाचा सुद्धा निर्णय ज्याला कुस्तीतलं माहितीये तो सुद्धा हा निर्णय देऊ शकत नाही। ज्या वेळेस कुस्ती पूर्णपणे अशी पाठ टेकली जाते त्यावेळेस कुस्ती दिली जाते, हा सगळ्यांना नियम माहिती आहे। तरी पंचांनी अतिघाई केल्यामुळे शिवराजला पराभव पत्करावा लागला। तो सुद्धा 2 वेळेचा महाराष्ट्र केसरी आहे, सिनियरचा गोल्ड मेडलिस्ट आहे, त्यामुळं त्याला सुद्धा माहिती होतं की आपल्यावर अन्याय केलाय, त्यामुळे त्यांनी अग्रेसिव्हपणा दाखवला। पाठ टेकलेली नव्हती 100%, सगळ्यांना माहिती आहे। हा फक्त पंचांनी काय गोष्टी राजकारण असेल काय असेल ह्या गोष्टी मला जास्त बोलायच नाही, पण त्याचा फटका शिवराजला बसला। अच्छा, बरं, मग काय नेमकी चूक कुठे झाली, काय नेमकी घाई पंचांनी काय केली, नेमकी घाई काय केली? पंचांनी घाई कुस्तीत चित दिली, त्यामुळे पंचांची ती घाई शिवराजला वर्षभराच्या त्याच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं। कुस्ती पूर्ण झालीच नव्हती, पूर्ण झालेली नव्हती कुस्ती। ही अशी कुस्ती देऊ शकत नाहीत। ही कुस्ती काय झालेली का? आता बघा ही पाठ त्याची आणि हीच पोझिशन होती, फक्त मान, अजून पाठ टेकलेली नाही पूर्णपणे। ही पाठ अशी टेकलेली असती त्यावेळेस चित कुस्ती देतात आणि 30 सेकंदानंतर कुस्ती चित देतात। 30 सेकंद सुद्धा होल्ड झालेला नाही, तुम्ही मीडियावर काढून बघा। अजून ते अतिघाई पंचांनी केल्यामुळे शिवराजला त्या गोष्टीचा तोटा झाला। अजून काही पैलवान आहेत काय, नेमकं हे कशामुळे पंचांनी घाई का केली असावी, म्हणजे काय हा कुस्ती पूर्ण होऊ देणं गरजेचं होतं, मग काय याच्या मागे तुम्हाला काय वाटतं, काय असं का निर्णय दिला असेल? हा पंचांनी चुकीचा निर्णय दिला आहे। जरी निर्णय चुकीचा दिला त्याने होल्ड करायला पाहिजे होता, लगेच हात वर करून विजय द्यायचा नसतो, सगळं स्क्रीनला बघून हे सगळे करून विजय द्यायचा असतो। पंचांनी खूप अतिघाई केली आहे। काय तुमचं काय? माझं म्हणणं असं की पंचांनी कमीत कमी 10 सेकंद जरी होल्ड केला असं तर कमीत कमी 3 सेकंदाचा होल्ड ठेवला आणि कुस्ती दिली। कुस्ती पंचांच्या आता घाईमुळे निर्णय चुकी झालेला आहे आणि ह्याचा फटका शिवराज राक्षेला नक्कीच बसलेला आहे। पण मग शिवराज राक्षे सातत्याने जे काही प्रतिक्रिया देतो त्यामध्ये तो एक म्हणतो की रिव्ह्यू बघितला नाही, रिव्ह्यू बघितलं, काय नेमकं काय तो कुस्तीतलं काय नेमकं, म्हणजे काय सर कसं आहे माहितीये का, कुस्तीत एक नियम आहे, कुस्ती नियमाने बांधलेली आहे। कुस्तीचा नियम असा आहे की जर
पंचांची चुकी झाली असती तर जर पैलवानाची हे दिलं चॅलेंज दिलं तर तो रिव्ह्यू बघण्यासाठी त्याला चॅलेंज असतं ते सुद्धा त्यांनी बघितलं नाही, डायरेक्ट कुस्ती देऊन टाकली. म्हणजे ही अतिघाई आणि 100% अन्याय केलेला आहे शिवराजवर, हे मला सांगायचंय तुम्हाला. म्हणजे माझं वैयक्तिक आणि माझ्या तालमीचं सगळ्या गोष्टीतनं शिवराजला सपोर्ट आहे. पण मग आता नेमके काय होईल? आता शिवराज निकाल दिलेला आहे, आता निकाल तर काही परत होणार नाही, आता त्याचं काही होऊ शकत, आता काहीच होऊ शकत नाही. आता फायनल कुस्ती होईल महेंद्रा, तो पण आमचाच आहे आणि 100% महेंद्र महाराष्ट्र केसरी होईल असं मला वाटतं सर. तर आपण बघितलं या सगळ्या पैलवानांचं म्हणणं होतं की जो पंचांनी निर्णय दिलेला आहे तो अर्थात चुकीचा दिलेला आहे, अतिघाई पंचांनी केलेला आहे, ज्यामुळे शिवराज राक्षे गेल्या काही वर्षांपासून या सगळ्या महाराष्ट्र केसरीची तयारी करत होता. मात्र पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे, घाईमुळे त्याला बाद व्हावं लागलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या निर्णयाचं सुद्धा या ठिकाणी आपल्या पैलवानांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नेमकं यामागे काय राजकारण आहे ते बघणं खरं तर येत्या काही दिवसांमध्ये समोर येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.